नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10 जानेवारी 2026च्या द इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्रात काय दडलंय याचा सविस्तर वेध घेऊया. आजच्या अंकाची पानं उलटताना असं दिसतंय की काही बातम्या बरोबर दिसतात तशा नाहीयेत, त्यांच्यात बरेच कंगोरे आहेत. अगदी बरोबर. आज आपण फक्त मथळे वाजणार नाही आहोत, तर त्या मथळ्यांच्या मागे दडलेल्या गोष्टी, त्यांचे परिणाम आणि भविष्यातील संकेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या अंकात सरकारची दुहेरी भूमिका, जागतिक तणाव आणि तंत्रज्ञानाची नवी झेप यावर बरंच काही आहे. चला तर मग पहिल्या आणि सर्वात मोठ्या बातमीने सुरुवात करूया. ही बातमी दूरसंचार क्षेत्राला अक्षरशः हादरवून टाकत आहे. वोडाफोन आयडिया म्हणजे VI बद्दलची. वरवर पाहता कंपनीला एक मोठी संजीवनी मिळाली असं दिसतंय, पण यात नक्की काय घडतंय? संजीवनी हा अगदी योग्य शब्द आहे. झालंय असं की दूरसंचार विभागाने म्हणजे DOTने वोडाफोन आयडियाची वार्षिक थकबाकी खूप कमी केली आहे. 2023-31 पर्यंत ती फक्त 124 कोटी रुपयांवर निश्चित केली आहे आणि त्यानंतर ती हळूहळू वाढेल. फक्त 124 कोटी, ही तर खूप मोठी सवलत झाली. हो, पण खरं तर खरा बदल हा नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सरकार थकबाकीवरचं जे व्याज आहे ना, त्याचं रूपांतर इक्विटीमध्ये करणार आहे. इक्विटीमध्ये? म्हणजे सोप्या भाषेत काय? म्हणजे असं की सरकार कंपनीवर असलेलं कर्ज माफ करून त्या बदल्यात कंपनीची मालकी घेणार आहे. अच्छा, म्हणजे सरकार आता थेट कंपनीत भागीदार होणार. या निर्णयामुळे सरकार वोडाफोन आयडियामधला 33% वाटा मिळून सर्वात मोठा भागधारक बनेल. पण इथे एक प्रश्न येतोच. एका खासगी तोट्यात चाललेल्या कंपनीला वाचवण्यासाठी करदात्यांचा पैशांचा वापर होतोय, यावर टीका होणार नाही का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि यावर नक्कीच चर्चा होईल. पण या निर्णयाकडे दुसऱ्या दृष्टिकोनातूनही पाहणं गरजेचं आहे. विचार करा, जर VI कंपनी बंद पडली असती तर काय झालं असतं? तर मग फक्त जिओ आणि एअरटेल उरले असते. अगदी, फक्त 2च मोठ्या कंपन्या. याला डुओपोली म्हणतात. अशा परिस्थितीत काय होतं ना, की स्पर्धा कमी होते, कंपन्यांची मनमानी वाढते आणि त्याचा थेट फटका आपल्याला बसतो, म्हणजे दर वाढतात. बरोबर. त्यामुळे हा निर्णय केवळ एका कंपनीला वाचवण्यासाठी नाहीये, तर संपूर्ण बाजारपेठेचं संतुलन आणि स्पर्धा टिकवून ठेवण्यासाठी उचललेला एक धोरणात्मक पाऊल आहे. अच्छा, म्हणजे हा एका कंपनीचा नाही तर संपूर्ण सेक्टरच्या आरोग्याचा प्रश्न आहे. ही गोष्ट बातमीच्या मथळ्यातून ठेकपणे समोर येत नाही. बरं, ही झाली सरकारची एक भूमिका. पण दुसरीकडे हवाई वाहतूक क्षेत्रात मात्र नियामक संस्था वेगळी भूमिका घेताना दिसतीये. गो फर्स्ट एअरलाईनच्या बाबतीत काय झालंय? हो, इथे चित्र पूर्णपणे वेगळं आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने म्हणजे NCL-80ने गो फर्स्टची याचिका फेटाळून लावली आहे. याचिका कशाबद्दल होती? हवाई वाहतूक नियामक DGCAने त्यांच्या A320 निओ विमानांच्या पायलट प्रशिक्षणात काही त्रुटी काढल्या होत्या आणि त्याबद्दल त्यांना दंड लावला होता. तो दंड आता त्यांना भरावाच लागेल. म्हणजे एका क्षेत्रात सरकार मदत करतंय आणि दुसऱ्या क्षेत्रात नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल कठोर कारवाई. अगदी. यातून एक स्पष्ट संदेश जातो की सरकार मदत करेल, पण नियमांची तडजोड केली जाणार नाही. आणि हीच प्रशासकीय अडचण अन्न उद्योगातही दिसतीये, बरोबर? फूड वॉचडॉग इन अ बाइंड या शीर्षकाखाली FSSAI बद्दल बातमी आहे. तिथे काय अडकलंय? भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजे FSSAI तिथे गेल्या 2 आठवड्यांपासून पूर्णवेळ अध्यक्षच नाहीयेत. अरे, मग कामाचं काय? तेच तर, हे पद रिक्त असल्याने जनुकीय सुधारित म्हणजे GM अन्न आणि पॅकेटवरील लेबलिंगसारख्या अत्यंत महत्त्वाच्या नियमांना अंतिम मंजुरी मिळत नाहीये. यामुळे नवीन उत्पादनं बाजारात आणू पाहणाऱ्या कंपन्यांची अक्षरशः कोंडी झालीय. म्हणजे एका छोट्या प्रशासकीय दिरंगाईचा परिणाम थेट उद्योगावर होतोय. बरं, आता जरा देशाबाहेरच्या बातम्यांकडे वळूया. एका बाजूला भारतात ऑफिस स्पेसची मागणी वाढतीये, जे आर्थिक स्थिरतेचं लक्षण आहे. पण दुसरीकडे जागतिक पातळीवर अस्थिरता वाढताना दिसतीये. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रशियाने उचललेलं नवीन पाऊल. पोलंडच्या सीमेजवळ हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर. ही बातमी वाचून खरंच चिंता वाटते. ही फक्त चिंताजनक नाहीये, ही अत्यंत गंभीर आणि खरं तर एक इशारा देणारी घडामोड आहे. आपण हायपरसॉनिक क्षेपणास्त्र या शब्दावर थोडं थांबूया. याचा अर्थ फक्त प्रचंड वेगवान असा नाही. मग काय वेगळेपण आहे यात? हे क्षेपणास्त्र आवाजाच्या 5 पट किंवा त्याहून अधिक वेगाने प्रवास करतं आणि महत्त्वाचं म्हणजे ते हवेत आपला मार्ग बदलू शकतं. त्यामुळे सध्याच्या कोणत्याही एअर डिफेन्स सिस्टमसाठी त्याला ट्रॅक करून नष्ट करणे जवळजवळ अशक्य आहे. बापरे, म्हणजे हा एक प्रकारे चेकमेट करणारा डाव आहे आणि तोही पोलंडच्या सीमेजवळ.
जो एक नाटो सदस्य देश आहे. अगदी बरोबर. रशिया पश्चिमेकडील देशांना, विशेषतः नाटोला, एक थेट संदेश देत आहे की ते संघर्षाची व्याप्ती वाढवायला आणि अत्यंत धोकादायक शस्त्र वापरायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनचा हा सर्वात तणावपूर्ण क्षण मानला जातोय. या जागतिक तणावाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर तर होणारच. अमेरिकेतून येणारी आकडेवारी तर तेच सांगते. डिसेंबरमध्ये फक्त 50,000 नवीन नोकऱ्या. हे खूपच कमी नाही का? खूपच कमी. हे आकडे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. बेरोजगारीचा दरही 4.4% पोचला आहे. आणि जेव्हा अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावते तेव्हा त्याचे पडसाद जगभर उमटतात. हो, विशेषतः भारताच्या आयटी क्षेत्रासाठी ही एक धोक्याची घंटा असू शकते, कारण त्यांची मोठी बाजारपेठ अमेरिकाच आहे. पण याच काळात चीन मात्र एक वेगळाच खेळ खेळताना दिसतोय. एकेकाळी आपल्या स्टेक कंपन्यांवर कारवाई करणारा चीन आता त्यांनाच जवळ करतोय. हे धोरणातलं मोठं वळण आहे. होय, हे एक यू-टर्न आहे असं म्हणायला हरकत नाही. काही वर्षांपूर्वी चीनने अलिबाबा, टेन्सेंट सारख्या कंपन्यांवर मक्तेदारी विरोधी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली होती. पण आता जेव्हा त्यांची अर्थव्यवस्था मंदावली आहे, तेव्हा त्यांना याच कंपन्यांची आठवण झाली आहे. म्हणजे त्यांना कळून चुकलं आहे की आर्थिक विकासाचं इंजिन पुन्हा सुरू करायचं असेल तर या टेक कंपन्यांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता निर्बंध शिथिल करून त्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं जातंय. याला ड्युअल सर्क्युलेशन धोरणाचा एक भाग म्हणूनही पाहिलं जाते, जिथे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ दोन्हीला चालना देण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे जागतिक पटावर एका महासत्तेची अर्थव्यवस्था मंदावतीये, तर दुसरी महासत्ता आपली आर्थिक रणनीती बदलतीये. या सगळ्या गोंधळात तंत्रज्ञानाचं जग मात्र वेगळ्याच दिशेने धावतंय. लास वेगासमधल्या CES 2026 मध्ये तर फक्त एकाच नावाची चर्चा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. होय, यावर्षी CES म्हणजे जणू काही AIचा महाकुंभ मेळा. आणि आता AI फक्त सॉफ्टवेअर किंवा ॲप्स पुरता मर्यादित नाही, तो आपल्या भौतिक जगात उतरलाय. म्हणजे नेमकं काय दिसतंय तिथे? घरकाम करणारे ह्युमनॉइड रोबॉट्स, तुमच्या पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणारी स्मार्ट उपकरणं आणि सॅमसंग LG सारख्या कंपन्यांच्या AI आधारित गाड्या, सगळीकडे AIच आहे. तंत्रज्ञान आता आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीत कसं विणलं जाणार आहे, याची ही एक झलक आहे. ह्युमनॉइड रोबोट्सबद्दल ऐकून खरंच आश्चर्य वाटलं. म्हणजे आता घरातली सगळी कामं रोबोटच करणार की काय? हे प्रत्यक्षात यायला किती वेळ लागेल असं वाटतं? सध्या ते सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि खूप महागडं आहे. पण तंत्रज्ञानाचा इतिहास पाहिला तर आज जे महागडं आणि अशक्य वाटतं, ते पुढच्या दशकात सर्वसामान्यांच्या घरात पोचतं. त्यामुळे घरात रोबोट असणं हे आता विज्ञान कथेपुरतं मर्यादित राहणार नाही. हाच CES मधून मिळणारा सर्वात मोठा संदेश आहे. तंत्रज्ञानाचा परिणाम आपल्या प्रवासावरही होतोय. सिम बाइंडिंगमुळे फिजिकल ट्रॅव्हल सिम्स बंद होऊ शकतात. ही बातमी अनेक आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरू शकते. नक्कीच, हा भारतातला एक नवीन नियम आहे. यानुसार अनेक मोबाईल ॲप्स, विशेषतः बँकिंग आणि मेसेजिंग ॲप्स, आता तुमच्या एका विशिष्ट मोबाईल नंबरशी जोडले जातील. हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल वाटतंय. हो, आहेच. पण याचा एक अनपेक्षित परिणाम म्हणजे परदेशात गेल्यावर आपण जे स्वस्त लोकल सिम कार्ड विकत घेतो ते वापरताना अडचणी येऊ शकतात, कारण तुमचे ॲप्स भारतीय नंबरशी जोडलेले असतील. अरेचा, म्हणजे पुढच्या वेळी बँकॉकला फिरायला जाताना एअरपोर्टवर स्वस्त सिम कार्ड घेण्याचे दिवस आता संपले म्हणायचे. जवळपास तसंच दिसतंय. प्रवाशांना आता ई-सिम किंवा त्यांच्या नेहमीच्या ऑपरेटरकडून आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक घेण्याकडे वळावं लागेल, जे तुलनेने महाग असू शकतं. तंत्रज्ञान सोय देतं, पण कधीकधी ते जुन्या सवयी बदलायलाही भाग पाडतं. आता पुन्हा अमेरिकेकडे वळूया. वृत्तपत्राचा संपादकीय पानात शूटिंग इटसेल्फ इन द फूट या शीर्षकाचा H-1B व्हिसाबद्दलचा लेख माझं लक्ष वेधून घेतोय. अमेरिकेवर इतकी कठोर टीका का केली जात आहे? कारण हा लेख समस्येच्या मुळावर बोट ठेवतो. अमेरिकेने H-1B लॉटरीतील गैरप्रकार थांबवण्यासाठी लाभार्थी केंद्रित प्रणाली आणली. लाभार्थी केंद्रित म्हणजे आता एक व्यक्ती कितीही कंपन्यांमार्फत अर्ज करू शकत नाही. अर्ज व्यक्तीच्या नावाने एकदाच होईल. हे चांगलं पाऊल आहे, पण लेखाच्या मते ही फक्त वरवरची मलमपट्टी आहे. आणि खरी समस्या काय आहे? खरी समस्या आहे मागणी आणि पुरवठ्यातील प्रचंड दरी.
दरवर्षी फक्त 85,000 H-1B व्हिसा उपलब्ध आहेत, पण त्यासाठी अर्ज करणाऱ्या कुशल व्यावसायिकांची संख्या जवळपास 8 लाखांच्या घरात आहे. 8 लाख आणि व्हिसा फक्त 85,000. हो, जोपर्यंत ही विजाची मर्यादा वाढवली जात नाही तोपर्यंत हुशार आणि पात्र लोकांना अमेरिकेत येण्यासाठी लॉटरीच्या नशिबावर अवलंबून राहावं लागेल. लेख म्हणतो की अमेरिका एकीकडे जगातील सर्वोत्तम टॅलेंटला आकर्षित करू पाहते, पण दुसरीकडे त्यांच्यासाठी दरवाजेच बंद ठेवते. हे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. पण अमेरिकेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांना आपल्या स्थानिक नोकऱ्या वाचवायच्या आहेत. तोही एक महत्वाचा मुद्दा आहे, नाही का? नक्कीच, आणि तो वादविवादाचा मुद्दा आहेच. पण अनेक अभ्यासांनुसार H-1B कामगार स्थानिक नोकऱ्या घेत नाहीत, तर ते अशा विशेष कौशल्याच्या जागा भरतात जिथे स्थानिक पातळीवर पुरेसे तज्ज्ञ उपलब्ध नसतात. उलट ते नवीन कंपन्या आणि नवीन नोकऱ्या निर्माण करण्यास मदत करतात. त्यामुळे हे धोरण अमेरिकेच्याच आर्थिक हिताचं आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. अमेरिकेला भारतीय व्यावसायिकांची गरज आहे, तर दुसरीकडे संपूर्ण आशिया पॅसिफिकला भारतीय पर्यटकांनी भुरळ घातली आहे. ही बातमी भारताच्या वाढत्या प्रभावाचं चित्र स्पष्ट करते. हो, ही एक अतिशय सकारात्मक आणि महत्त्वाची बातमी आहे. जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलियासारखे देश खास भारतीय पर्यटकांसाठी योजना आखत आहेत. अंदाज असा आहे की 2026 पर्यंत वर्षाला 5 कोटी भारतीय परदेशात प्रवास करतील. 5 कोटी? खूप मोठा आकडा आहे हा. हो, वाढलेलं उत्पन्न, चांगली विमान सेवा आणि सुलभ व्हिसा धोरणं ही यामागची कारणं आहेतच, पण याचा एक मोठा अर्थ आहे. भारतीय पर्यटक आता जागतिक पर्यटन अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा चालक बनला आहे. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. एका बाजूला वोडाफोन आयडियासारख्या निर्णयांतून सरकार अर्थव्यवस्थेत थेट हस्तक्षेप करतंय, तर दुसऱ्या बाजूला रशियाच्या पावलांमुळे जागतिक शांतता धोक्यात आली आहे. तंत्रज्ञान आपलं आयुष्य बदलतंय, तर दुसरीकडे अमेरिकेसारखे देश स्थलांतराच्या धोरणांवर झगडतायत. सगळं जग कसं एकमेकांशी जोडलेलं आहे? अगदी. अमेरिकेतील नोकरीच्या आकडेवारीचा परिणाम बँगलोरमधील IT कंपनीवर होतो, चीनच्या धोरणात्मक बदलाचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर होतो, आणि CESमध्ये सादर होणारा एक रोबोट भविष्यात आपलं घर कसं असेल हे ठरवतो. आजच्या वृत्तपत्रातील प्रत्येक बातमी ही एका मोठ्या जागतिक कथेचा भाग आहे. श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार. आजच्याच वृत्तपत्रातील ग्रीनलँडवरील एका लेखातून प्रेरित होऊन. तो लेख ग्रीनलँडची किंमत तिथल्या खनिजांच्या आणि भविष्यातील सागरी मार्गांच्या संदर्भात सांगतो. पण गोष्ट एखाद्या जागेचं सामरिक महत्त्व किंवा हवामान बदलामुळे वितळणाऱ्या बर्फाची पर्यावरणीय किंमत कशी ठरवायची? बरोबर. या गोष्टींना डॉलर किंवा रुपयांमध्ये मोजता येत नाही. हो, हे आपल्याला केवळ आर्थिक आकड्यांच्या पलीकडे जाऊन गोष्टींचं खरं मूल्य ओळखायला शिकवतं. खूपच मार्मिक आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. जर तुम्हाला आमची ही सविस्तर चर्चा आवडली असेल तर कृपया आमच्या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नवीन वृत्तपत्रातील दडलेल्या गोष्टी उलगडण्यासाठी.